पुणे ग्रँड टूर मधला सायकल ऍक्सिडेंट तुम्ही बघितलात का? एक रायडर पडला आणि त्याच्या मागचे सगळे पडले. याला सायकलिंग मध्ये पाईलअप असं म्हणतात. जो पुढचा रायडर असतो त्याला क्लोजली मागचे सगळे रायडर फॉलो करत असतात आणि स्पीड मध्ये असतात. त्यामुळे तो जर पडला तर बाकीच्यांना एवढा रिॲक्शन टाइमच मिळत नाहीत की त्यांना काही करता येईल. ते सगळेच पडतात. मार्केटमध्ये याला पॅनिक सेलिंग असं म्हणतात. म्हणजे एखादा स्टॉक असतो तो काही जणांनी होल्ड केला असतो आणि काही कारणांनी पहिले काही लोक विकतात किंवा काहीतरी न्यूज येते, मग बाकी काही लोक विकतात आणि मग लोक घाबरतात आणि त्यांना वाटतं या स्टॉक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपण बाहेर पडायला पाहिजे आणि मग ती एका प्रकारची चेन रिॲक्शन होते आणि सगळे विकायला लागतात. त्यामुळे तो स्टॉक खूप पटकन खूप जास्त पडतो. तसं बघायला गेलं तर त्या स्टॉकमध्ये फंडामेंटली काहीच बदललं नसतं. म्हणजे त्याची व्हॅल्यू खरं तर तीच असते, पण लोक घाबरल्यामुळे आणि एकमेकांना ब्लाइंडली फॉलो करत असल्यामुळे तो स्टॉक पडतो. हे अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो? खूप सोपं आहे. तुम्ही ऍडवायझरकडनं ऍडवाइस घेत असाल किंवा एखादा मित्र तुम्हाला सांगत असेल, कोणाचीही ऍडवाइस घेत असाल तरी स्वतःचा त्या गोष्टीबद्दलचा अभ्यास असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कोणाला ब्लाइंडली फॉलो नाही कराल आणि तुम्हाला तुमचा वायझर डिसिजन असा घेता येईल. तुम्हाला ही माहिती आवडली का? तर फॉलो नक्की करा. जय हिंद.